आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आपण आजच्या आपल्या ध्यानामध्ये आपल्या आनापानसती ध्यानासोबतच आपण सगळेजण व्हाईट लाईट मेडिटेशन म्हणजेच काय, की आपण सगळेजण प्रकाशाची रूप आहोत. आणि अ, आपल्या ध्यानामध्ये सुद्धा आपण सुरुवातीला जेव्हा आपण ध्यानाची सुरुवात करतो किंवा थोड्या वेळ का होईना रोज आपण ह्या प्रकाशाचं एक कल्पना आपल्या शरीरावर करायची. आणि म्हणून मी काल तुम्हाला याबद्दल सांगितलं होतं. तर मी स्क्रीन माझी का शेअर केली तर तुम्हाला दाखवायला की एक साधारण आयडिया यावी. जेव्हा आपण अशी दृश्य बघतो, डोळ्यापुढं फोटो बघतो, तेव्हा आपल्याला ते कल्पना करणं, इमॅजिन करणं सोपं जातं. म्हणून तर स्क्रीनवर तुम्हाला जे समोर असं एक चित्र दिसतंय एका माणसाचं जो ध्यानाला बसलाय आणि वरून असा पांढरा शुभ्र असा एक प्रकाशाचा झोत, द बीम ऑफ लाईट, असा एक सुंदर असा एक प्रकाश त्याच्या अंगावर पडलाय. तर हे असं असतं की बऱ्याच जणांचे जी लोक हे जग सोडून गेली आहेत, हे फिजिकल शरीर, हे फिजिकल बॉडी आपलं जे शरीर आहे, हे शरीर सोडून भौतिक ह्या जगातून सोडून गेलेली लोक जी आहेत. तर अशा काही आत्म्यांशी जेव्हा संवाद करून ही जी चॅनल करणारी लोक असतात किंवा अशी बरीचशी पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये मृत्यूनंतरचा प्रवास, मृत्यूनंतरचं आयुष्य कसं आहे, अशी जी पुस्तकं लिहिली गेली आहेत, त्या प्रत्येक पुस्तकामध्ये ह्या प्रकाशाचा उल्लेख पण येतो. आणि बरेच जण सांगतात की जिवंतपणी सुद्धा ध्यानाला बसल्यानंतर लोकांना पांढरा प्रकाश दिसतो. तर हे पांढरा प्रकाश दिसणं मग ते आपल्या थर्ड आय मध्ये दिसतं काही जणांना. जसं कालच शिलाताईंनी टाकलं होतं की त्यांना थर्ड आय मध्ये एक पांढऱ्या प्रकाश त्यांना दिसला. अगदी त्याप्रमाणे काही लोकांना ध्यान करत असताना असे असे प्रकाश दिसतो त्यांना, जेव्हा ते सहस्रारावर ध्यान करतात किंवा थर्ड आयवर करतात किंवा नॉर्मल जरी आपल्या श्वासांवरचं ध्यान चालू असेल, दृष्टी कुठेही असेल, दृष्टी थर्ड आयवर असेल किंवा इथं असेल, तेव्हा सुद्धा त्यांना असा हा प्रकाश दिसतो, पांढरा प्रकाश. तर हा पांढरा प्रकाश म्हणजे नेमकं काय, तर आपण ध्यान सुरू झाल्यानंतर एका एका फ्रिक्वेन्सीला आपले जे हे मेंदूचे हे जे तरंग आहेत, ब्रेन वेव्स ज्याला म्हणतात, ते एका फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट व्हायला लागतात. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेव्स आहेत, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा. हे थोडस सायन्स मी सांगते, 4 प्रकारचे आहेत. आणि हे म्हणजेच की आपण जे नॉर्मली बोलतो ती एक, म्हणजे जागृत अवस्थेत असतो ती एक वेव असते. जेव्हा आपण ध्यान करतो विचार शांत होतात आणि आपण साधारण अशा अवस्थेमध्ये जातो की जिथं आपल्याला झोप लागते. समजा झोपेची अवस्था जी असते, जागृत अवस्थेमधून झोपेच्या अवस्थेमध्ये जाणं, हे जे ट्रान्झिशन आहे, ह्या जो जो बदल होत असतो की जागृतीमधून झोपेत जाणं, ह्या वेळेस सुद्धा एक एका वेगळ्या जगातून आपण ट्रॅव्हल करतो. आणि झोपेमध्ये झोप लागली मला, त्यावेळेस मला समजत असतं की मी ह्या जागृत अवस्थेतून बाहेर पडली आणि मी आता झोपेत आहे. तर ती सुद्धा एक आपल्या मेंदूचा एक फ्रिक्वेन्सी, एक तरंगाची त्याची एक फ्रिक्वेन्सी. आणि हे सगळं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, जिथं फिजिक्सचा वापर होतो, फिजिक्सचा उल्लेख आहे, अशा पुस्तकांमध्ये पण सांगितलंय. आणि जी लोक ध्यानामध्ये अगदी समाधीपर्यंत जातात, जी डीप अगदी खोलवर जातात, अशा बऱ्याचशा लोकांना हा पांढरा प्रकाश दिसतो. तर हा पांढरा प्रकाश म्हणजे काय, तर ते एका अशा वेगळ्या जगाशी कनेक्ट होणं, किंवा काय म्हणू शकतो आपण, हे खरं तर सायन्सच आहे त्याच्या मागे, की आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला हे दाखवतं की जेव्हा आपण अगदी पूर्ण शांत अवस्थेमध्ये असतो, जिथं आपल्या जागृत मनाशी, जागृत जगाशी, बाहेरच्या जगाशी संबंध संपलेला असतो, आपल्या विचारांशी संबंध संपलेला असतो, विचार येणं थांबलेलं असतं, पूर्ण मन रिकामं झालेलं असतं, शून्य झालेलं असतं. दिवसभर आपण अनेक विचार, आपल्यामध्ये 50 ते 60 हजार विचार आपण दिवसभरामध्ये सरासरी करतो. त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात, 1 लाखापर्यंत असू शकतात. पण जेव्हा ध्यानामध्ये एखादी व्यक्ती पूर्ण खोलवर जाते, तेव्हा तिचं जे सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन जागृत व्हायला लागतं. त्यावेळी ती ती अवस्था अनुभव करते जेव्हा शून्य विचार येतात आणि मन पूर्ण शांत आणि रिकामं झालेलं असतं. आणि त्यावेळेस आपल्याला असा अनुभव येतो की हे पांढरा जो प्रकाश आहे, तो आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतो, आपल्या सगळ्या शरीरामध्ये येतोय. अशा प्रकारचे अनुभव लोकांना ध्यानात आलेले. तर मी हे डोळ्यासमोर तुमच्या दृश्य यावं अशा दृष्टीने मी हे तुमच्या समोर स्क्रीनवर दाखवते. आपण आज जे मेडिटेशन आहे बघा, हे मेडिटेशन जे करणार आहोत, त्याच्यामध्ये कल्पना करा की आपण असेच बसलेलो आहोत आणि आपल्या जितकं म्हणजे असा
अ, डोळ्यापुढे दृश्य आणता येईल. हेच समोर जे दिसतंय आता, हे जरी दृश्य आणलं तरी चालेल, की मी हा आत्मा आहे, जो ह्या समोर आता स्क्रीनवर दिसतोय. ही व्यक्ती म्हणजे मी आहे. आणि माझ्या भोवती हा जो असा प्रकाश दिसतोय असा मोठा, ही माझी आभा आहे, हे माझा ऑरा आहे. म्हणजे हे माझी ऊर्जा आहे, जी इतकी पसरली ब्रह्मांडामध्ये सगळीकडं. आणि हा जो लाईट येतोय वरून डोक्यावरून, जो माझ्या टाळू भागातून शरीरात प्रवेश करतोय, तो हा आहे. तसा इथं दाखवलाय. आता तुम्ही अजून एक चित्र इथं बघा. ह्याच्यामध्ये वरच्या साईडला असा त्रिकोण आहे. आणि ह्या आत्म्याच्या वर जो आहे तो त्रिकोण आहे. त्या त्रिकोणाच्या वर एक असा चमकता तारा आहे, सोनेरी रंगाचा. तर आता हे जे दाखवलंय की ह्या ताऱ्यातून प्रकाश खाली येतोय बघा. डाव्या हाताला जे चित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते. ताऱ्यातून प्रकाश खाली येतो. तर हा तारा जो वर चमकतोय हे म्हणजे काय? तर आपल्या आत्म्याचं ते एक चक्र आहे. आपण सगळेजण काय आहोत? प्रकाशाची रूप आहोत. आणि त्याला इंग्लिशमध्ये सोल स्टार चक्र असं म्हणतात. म्हणजे आपलं जसं सहस्त्रहार आहे, टाळू भाग, जिथं शरीर संपलं वरच्या बाजूनी, ह्याच्यावर पण एक चक्र आहे. ह्याच्यावर भरपूर चक्र आहेत. हे 7वं चक्र झालं, ज्याला आपण सहस्त्रार म्हणतो. त्याच्यावर 8वं चक्र आहे, त्याच्यावर 9वं चक्र आहे, त्याच्यावर पुढची चक्र आहेत, जी चक्र अगदी वरपर्यंत जातात. आणि हे जे ह्या चित्रामध्ये जे दाखवले, आता मला ते समोर आलं म्हणून सांगते. जेणेकरून तुम्हाला ह्याची माहिती असावी की हे असंही चक्र आहे, की जे आपल्या टाळू भागाच्या वर 1-2 फुटावर असं एक चक्र आहे, ज्याला सोल स्टार चक्र असं म्हणतात. म्हणजे आत्म्याचा अ, अ, ते चक्र, आत्म्याचं तार तार चक्र काय म्हणू शकतो आपण, तारा. तशा पद्धतीचं हे चक्र इथं वर असतं, आपल्या टाळू भागापासून थोडंसं वर. आणि हा जो प्रकाश आपण कल्पना करतो, जेव्हा मी हे मेडिटेशन करते, तेव्हा मी माझं ते सोल स्टार चक्र माझ्या टाळू भागाच्या वर आहे असं इमॅजिन करते. आणि ते चमकतंय, एकदम मस्त चमकतंय, लख्ख सोनेरी रंगामध्ये, जसं अगदी ह्या चित्रात दाखवलंय. तर मला हे बघितल्या बघितल्या ते माहित नाही, मला ते आठवलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्या टाळू भागाच्या वर असं एक चक्र जर इमॅजिन करता आलं सगळ्यांना, तर खूप छान आहे. नाही आलं तर किमान आपण डोळे बंद केल्यानंतर फक्त हा पांढरा प्रकाश इमॅजिन करू. आणि असे वेगवेगळे हे जे तुम्हाला दिसत आहेत आता, हे सेक्रेड गोल्डन मेडिटेशन. तर काही लोक पिवळ्या प्रकाशाची कल्पना करतात, गोल्डन लाईटची कल्पना करतात आपल्या शरीराभोवती. गोल्डन लाईट म्हणजे कसा, सूर्य जेव्हा अस्ताला जात असतो, तेव्हा तुम्ही जो असा नारंगी ऑरेंज कलर असा जो असतो ना, तो गोल्डन जो प्रकाश असतो, अगदी सूर्यास्ताच्या वेळेस पडणारा तो जो प्रकाश आहे, किंवा सूर्योदय होतानाचा अगदी त्या क्षणाचा तो जो प्रकाश आहे, तो गोल्डन प्रकाश, तो सोनेरी रंग. तशा प्रकाशाची सुद्धा आपण जर कल्पना केली आपल्या शरीराभोवती, तर मी तुम्हाला अनुभव सांगते की एक फोटो काढायचा स्वतःचा सेल्फी, आणि 15 ते 20 दिवस हे मेडिटेशन रोज करायचं. आणि 20 दिवसानंतर पुन्हा एक सेल्फी काढायचा आणि आपल्या स्वतःच्या चेहऱ्यामध्ये फरक बघायचा, की माझ्या चेहऱ्यात काय फरक मला जाणवतोय. माझ्या चेहऱ्यावर तेज आलंय का, माझा चेहरा कसा दिसतोय, म्हणजे काय फरक दिसतोय हे बघायचं जेव्हा आपण हे लाईटचे मेडिटेशन करतो. मला हे इतकं म्हणजे असं वाटतं की सगळ्यांनी रोज थोडं का होईना 1-2 मिनिटं जरी केलं, खूप वेळ बसायची गरज नाहीये. इथं खूप वेगवेगळी चित्र आहेत, हे बघा. मी जे काल म्हणत होते ना, गुगलवर जाऊन बघा, की अशी वेगवेगळी चित्र तुम्ही जितकी बघू आपण, तेवढं आपल्याला ते कल्पना करायला सोपं जातं. म्हणून मी ही चित्र तुम्हाला दाखवते, की हे अशा प्रकारची वेगवेगळी चित्र इथं समोर दिलेली आहेत. तर ही पण चक्र दाखवली. हे जे आहे ना, स्पिरिच्युअल लाईट असेंडिंग नावाचं, ह्याच्यावर बघा. हे एक चक्र आहे, हे एक चक्र आहे, हे एक आहे, हे म्हणजे ही इतकी चक्र आपल्या डोक्याच्या वर सुद्धा आहेत, जी आपल्या अदृश्य आहेत, आपल्या डोळ्याला दिसत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणते की जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हा पडद्याच्या मागे आपल्या डोळ्याआड खूप गोष्टी घडत असतात, ज्या आपल्याला कळत नाहीत. जेव्हा आपण ध्यानाला बसतो, तेव्हा आपल्या डोक्याच्या वर ही जी चक्र दिसतात ह्या व्यक्तीच्या वर, ही सगळी चक्र हळूहळू 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 संतुलित होऊन ती प्रकाशमान व्हायला मदत होते. आणि आपल्याला वाटतं, अरे मी तर ध्यान म्हणजे काय, मी फक्त श्वासावर लक्ष देते, मला काही फरक नाही जाणवते, मला काही फरक नाही जाणवते, असं जर कुणाला वाटत असेल, तर प्लीज हे समजून घ्या की जेव्हा तुम्ही ध्यान करताय, रेकी करताय, ह्या साधनांमुळं आपली जी शरीरातली चक्र आहेत, सोबतच जी चक्र आपल्या शरीराबाहेर आहेत, ती सगळी चक्र, त्यांना सगळ्यांना ऊर्जा मिळत असते. हा जो फोटो दाखवला, हा नुसता फोटो नाहीये.
हे कुणीतरी ज्या व्यक्तींनी हे अनुभव घेतलेले आहेत, त्या व्यक्तींनी हे दिलेले फोटो असतात. अनुभव म्हणजे ध्यानातून ज्यांना ज्ञान घडतं, ज्ञान मिळतं, की हे असे चक्र ज्यांना दिसतात ध्यानामध्ये, त्या लोकांनी सांगितल्यानंतर असे फोटो काढलेले असतात आणि तयार केलेले असतात खास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर हे जे इथं दाखवलेली आहेत ही चक्र, ही आपल्या मस्तकाच्या वर अशी अनेक चक्र आहेत. त्यातलं जे आपल्या जवळचं असतं ते म्हणजे सोल स्टार चक्र असं म्हणतात. थोडी माहिती युट्यूबवर किंवा गुगलवर घ्या त्याच्याबद्दल सुद्धा, कारण ह्या ज्ञानातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. आणि आपण जसं जसं हे लाईटचं मेडिटेशन नेहमी नेहमी करू, तेव्हा तुम्हाला फरक जाणवेल की आपल्या निगेटिव्ह नकारात्मक मनामध्ये येणाऱ्या विचारांमध्ये खूप बदल होतोय. जिथं जिथं मी पहिल्यांदा नकारात्मकच विचार आणायचे की हे माझ्याकडनं शक्य नाहीये, माझं तेवढं कर्तृत्व नाहीये, मी तेवढी पुण्यवान नाहीये, मी तेवढं हे नाही, म्हणजे जेवढं आपण स्वतःला दोष देणं किंवा कुठल्याही कार्यामध्ये पहिल्यांदा नकारात्मक विचार करणं, हे सगळं बंद होईल, हळूहळू कमी होईल आणि मग नंतर बंद होईल. तर त्यामुळे ह्या लाईटशी जोडलं जाणं फार महत्वाचं आहे. तर हे सगळे फोटो रोज बघा. सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपताना हे फोटो आपण जितके बघू ना, तितके आपल्याला एक त्या लाईटशी जोडायला आपल्याला मदत होते किंवा आपल्याला ते कल्पना करायला सोपं होतं डोळ्यापुढं. तर मी हे असं टेक्निक वापरायचे, कारण मी जेव्हा हे लाईटचे मेडिटेशन करायचे तेव्हा मला ते डोळ्यापुढं म्हणजे कसं कल्पना करू समजायचं नाही. तो माझा हे होता की मला समजायचं नाही मी कशी त्याची कल्पना करू की लाईट माझ्या अंगावर येतोय, तो माझ्या शरीरात जातोय. पण हे फोटो बघून 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 डोळ्यापुढे ठेवून मी तशी कल्पना करायला लागले की मी बसली आणि असा हा लाईट पूर्ण अंगावर पसरतोय, सगळ्या त्या भागावर खास करून जिथं मला त्रास होता. तिथं मी विचार करायचे की तो लाईट त्या भागावर खालपर्यंत, जिथं कुठे त्रास आहे तिथपर्यंत तो चाललाय. आणि मग मला त्या भागाचा पण जो त्रास आहे तो पूर्ण माझा बरा झाला. जसं मी मायग्रेन माझं कमी केलं. कमी म्हणजे आता मला 2.5 ते 3 वर्ष झाली मी मायग्रेनची एकही गोळी नाही, काही नाही. मी तुम्हाला नेहमी अनुभव सांगितला. त्याप्रमाणे सगळ्यांनी आपल्या आपल्या ज्या भागामध्ये त्रास आहे तिथं तो व्हाईट लाईट आत गेलाय असं कल्पना करायची. ज्या क्षणाला आपण ही कल्पना करतो त्या भागामध्ये चोकुरे 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 3 वेळा म्हणायचं, जर जमत असेल. म्हणजे हे सगळं कॉम्बिनेशन आपण युज करायचे वेगवेगळे. ह्याला कुठेही नियम नाहीये की ध्यान करत असताना रेकी वापरायची नाही, चोकुरे वापरायचे नाही, असं काहीही लिहिलेलं नाहीये. आपलं डोकं आपण जितकं वापरून ज्या पद्धतीने हे करू तितकं तुम्हाला म्हणजे आपल्याला त्याचे अनुभव येतात. त्याला कुठलंही बंधन, नियम, अटी असं काही नाहीये. हे सगळं आपल्या बुद्धीचा आपण वापर जितका करू तितका परमात्मा आपल्याला सूट दिलेली, काय पाहिजे ते वापरा आणि स्वतःला बरं करा, अशा पद्धतीचं हे सगळं आहे. त्यामुळे हे व्हाईट लाईट करत असताना पूर्ण पांढरा प्रकाश, त्याच्या भोवती ज्यांना जमत असेल गोल्डन प्रकाश आणि त्याच्या भोवती अजून गुलाबी प्रकाश, हे पण आपण कल्पना करू शकतो. ह्याला कुठेही मर्यादा नाहीये. अजून एक, ज्यांना जर रेनबो, इंद्रधनुष्य ज्यांना आठवतं, डोळ्यापुढे बंद केल्यानंतर कलर्स दिसत असतील, समजा कल्पना करता येत असेल किंवा इंद्रधनुष्याचे फोटो बघितले, तर ते पूर्णच्या पूर्ण इंद्रधनुष्याचे रंग आपल्या शरीराभोवती कल्पना करा. ते सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे, कारण इंद्रधनुष्यामध्ये ते रंग आहेत जे सगळे आपल्या 7 चक्रांमध्ये आहेत. खाली लाल, मुलाधराला, नारंगी, हे सगळे रंग इंद्रधनुष्यामध्ये आहेत. तर कल्पना काय करायची की आपल्या डोक्यातून लाल रंग असा आत चाललाय आणि तो खाली मूलाधाराला जातो. त्याच्यानंतर ऑरेंज चाललाय, तो खाली जातोय स्वादिष्ठानाला. मग पिवळा रंग जातोय आपल्या नाभीमध्ये. तर ह्या प्रकारे सुद्धा रेनबो टेक्निक असं याला म्हणतात, इंद्रधनुष्याचं ध्यान. तर ही लोक, फार लोक हे सांगण्यासाठी बरेच लोक जर पैसे घेतात, कोर्स बिल्स त्याचे आहेत बरेचसे अवेलेबल. पण मला जितकी माहिती आहे, मी जितकं पुस्तकांमध्ये वाचून आणि हे जितके लोकांकडून मी ऐकलंय त्यानुसार मी हे तुम्हाला सगळ्यांना ह्याचा फायदा व्हावा म्हणून सांगते की जितकं आपण कल्पना करू, डोळ्यापुढे चित्र आणू, तितकं आपल्या शरीरामध्ये ते लाईट आपण अट्रॅक्ट करतो स्वतःकडे आणि ते येतात. आता तुम्ही म्हणाल की हे खरंच लाईट, आपण कसं समजायचं की ते लाईट माझ्या आतमध्ये चाललंय, कारण हा प्रश्न मला होता पडायचा की करतोय ठीक आहे पण खरंच त्याचा फायदा होतोय किंवा नाही होतोय, कसं समजायचं आपण. तर ह्याचं उत्तर एकच आहे, विचार. विचार हे सुद्धा दिसत नाही डोळ्याला. विचार दिसतो, मला दिसतो का मी काय विचार करते, दिसत नाही. पण मला समजते की मी विचार करते. त्या विचार माझ्या करण्यामुळं माझ्या मनाला एकतर वाईट वाटतं, राग येतो, जे काही नकारात्मक आहे, आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो ना. अगदी तसं आहे, कारण विचार ही सुद्धा एक फ्रिक्वेन्सी, जसं मी सांगते.
त्यामुळं जसे आपल्याला विचार समजत नाही, दिसत नाही डोळ्यांना, पण ते येतात, ते चालू आहेत. कारण ते तरंगाच्या रूपात आहेत, ते ऊर्जेच्या रूपात आहेत. अगदी त्याचप्रमाणे हे कलर आपल्या शरीरात आपण जेव्हा कल्पना करायला लागतो, ते शरीरामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याकडे यायला लागते. त्यामुळे गोल्डन कलर असेल, ज्यांना उत्साह वाटत नाही त्यांनी पिवळ्या रंगाची कल्पना करा. म्हणजे जे चक्र आपल्याला वाटतं इम्बॅलन्स आहे, असंतुलित आहे, त्या रंगाची कल्पना करायला सुरुवात करायची. ज्याला खूप उद्याची फिकीर आहे, सतत भीती, काळजी, पैशाची चिंता, ज्याला सतत म्हणजे सगळं आहे पण चिंता वाटते, भीती वाटते, आणि ज्यांना पायाखालचा त्रास आहेत सगळे, त्या लोकांनी जास्तीत जास्त लाल रंग आपल्या सगळ्या शरीरातून खाली जातोय ह्याची कल्पना करायची. ज्यांना इथला कुठला पाळीचा त्रास आहे महिलांना, मासिक पाळीचा किंवा रक्तासंबंधित खाली कुठलाही त्रास होत असेल, युरिनचा त्रास असेल, त्यांनी सगळ्यांनी ऑरेंज कलर, नारंगी रंग आपल्या स्वादिष्ठानात वरून येतोय आणि स्वादिष्ठानात जातोय. अगदी तसंच पिवळ्या रंगाचे जेव्हा पैशाचे खूप प्रॉब्लेम येतात, अडथळे खूप आहेत, पैसा म्हणावा तितका येत नाहीये, नवीन संधी येत नाहीयेत, मग पिवळा रंग आपल्या इथून असा संपूर्ण शरीरात पसरतोय, आपल्या आभामध्ये जातोय आणि खाली पोटात जमा होतोय, अशी कल्पना करायची. तर त्या त्या चक्राप्रमाणे आपण हे रंग वापरायला काहीच मर्यादा नाहीये, अटी नाहीयेत, आणि ह्याचे खूप जास्त परिणाम मी स्वतः डोळ्यांनी माझ्या जे सर्कल आहे आमचं त्यांच्यामध्ये बघितलेत. सगळ्यांचे अनुभव ऐकलेत, मी स्वतः ते केलेले. आणि म्हणून तुम्हाला हे आज सांगायचं होतं मला, की हे लाईट मेडिटेशन जे आहेत, प्रकाशाचं ध्यान, हे जरूर करा, रोजच्या रोज करा. ज्यांना असं वाटतंय की माझं मन म्हणजे हृदय म्हणतो ना आपण, अशा आलेल्या अनुभवांमुळं मी पटकन कुणावर विश्वास ठेवत नाही, मला पटकन लोकांमध्ये जायला आवडत नाही, कुणाशी मिक्स बोलायला आवडत नाही जास्त, अशा लोकांनी हिरव्या रंगाची कल्पना आपल्या इथून आलाय आणि हृदयामध्ये तो रंग जातोय अशी कल्पना करायची. म्हणजे ज्या भागामध्ये जे कमी आहे, ज्याची उणीव आहे, जे कमतरता आहे, ती आपण ब्रह्मांडाकडून घेतोय आणि त्या भागाला देतोय. साधं सोपं. म्हणजे डॉक्टरकडे जाऊन आपण सांगतो, तिथे जाऊन औषध गोळ्या ज्याप्रमाणे घेतो, त्याप्रमाणे आपलं हे जे कमतरता आहे, जे काही भावनांमध्ये गडबड आहे, विचारांमध्ये गडबड आहे, आपण त्याच्याकडनं घेतोय सगळी शक्ती. तसे तर आपण सततच जोडलेले म्हणूनच आपण जिवंत आहोत. पण ही जी ऊर्जा आहे, ज्याची गरज आहे आपल्याला, कारण आपली ऊर्जा खूप ठिकाणी खर्च होते, त्यामुळे ती ऊर्जा आपण ब्रह्मांडाकडनं मागून घेतो. त्याच्यात काही चुकीचं नाहीये, हा आपला हे आपण केलंच पाहिजे. कारण जर आपल्यापर्यंत ते पोचतंय, माझ्या माध्यमातून असेल, युट्यूबच्या माध्यमातून, तर ह्याचा अर्थ ती मदत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि जेव्हा ती आपल्यापर्यंत येते तेव्हा आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या जगण्यासाठी, कारण आपल्यातनं तो जगतोय. त्यामुळे त्याच्यात कुठलाही हे मानायचं नाही, आणि विश्वासाने या गोष्टी करून बघा. ठीक आहे. तर आपण अजून येणाऱ्या सेशनमध्ये मी ह्याच्याबद्दल नक्कीच तुम्हाला सांगत जाईल. हळूहळू आपण ह्या प्रकाशाच्या ध्यानाबद्दल पण शिकत जाऊ. तर आपण सगळेजण डोळे बंद करून आजच्या आपल्या व्हाईट लाईट मेडिटेशनला सुरुवात करू. अगदी शांतपणे पाठीला आराम घेऊन आपण जिथं बसलोय त्या जागेमध्ये स्थिर होऊन बसू. सकाळपासून आपण ज्या ज्या विचारांमध्ये होतो, आज आपण ज्या घटनांना सामोरे गेलोय, ज्या व्यक्तींच्या संपर्कात आलोय, त्या सगळ्यांमधून आत्ता या क्षणाला बाहेर येऊ आणि पूर्णपणे स्वतःला वर्तमानात आणू. गेलेले क्षण गेले, तो भूतकाळ संपलाय, आणि आत्ता हा क्षण जो मी जगते वर्तमानामध्ये, तो सुद्धा पुढच्या क्षणाला भूतकाळ झालेला असतो. माझा प्रत्येक श्वास जो येणारा जाणारा आहे, तो लगेचच भूतकाळात जमा होतोय. एक श्वास घेतला, सोडला की तो भूतकाळात गेला, होऊन गेला, संपला, आणि पुढचा येणारा श्वास हा भविष्यातून येतोय, जो वाट बघतोय माझ्या शरीरात प्रवेश करण्यासाठी.
त्यामुळे या श्वासांना सुद्धा भूतकाळ आणि भविष्यकाळ आहे. पण आत्ता ह्या क्षणाला जो श्वास माझ्या शरीरात जातोय तो वर्तमानातला आहे, जो आत जातोय आणि पुन्हा बाहेर पडतोय, ब्रह्मांडामध्ये विलीन होतोय. संपूर्णपणे मी स्थिर आणि शांत होती. हळूहळू माझ्या परमपित्याचे, तो परमपिता, परमेश्वर, परमात्मा, ज्याचा मी अंश आहे, त्याचे मी आभार व्यक्त करते. ज्या कार्यासाठी मी इथं आलीये, जे काही अनुभव मला घ्यायचे, भावनात्मक, आनंद, दुःख, निराशा, जे कुठले अनुभव माझ्या वाट्याला आलेत त्या सगळ्यांसाठी मी सर्वप्रथम त्याचे आभार व्यक्त करते. माझ्या कर्मांचं जे संतुलन झालंय त्यासाठी मी आभार व्यक्त करते. ज्या आत्म्यांना मी त्रास दिलाय, माझ्याकडनं काही यातना झाल्यात, त्या सगळ्यांना मी त्यांची क्षमा मागते. आणि मला ज्यांनी यातना दिल्या, कष्ट दिलेत, त्या सगळ्यांना मी त्या परम चैतन्याच्या साक्षीने क्षमा करते. सगळं लक्ष मी आता हळूहळू माझ्या टाळू भागावर, माझे खांदे, हात, कंबर, पोट सगळं सैल आणि शिथिल आहे. पाठीचा कणा मात्र ताठ. सगळं लक्ष माझं माझ्या शरीराच्या सगळ्यात वरच्या भागावर, माझं मस्तक, टाळू भाग, जिथं माझं शरीर ब्रह्मांडाला जोडलेलं आहे, तो माझा शरीराचा शेवट. ह्या टाळू भागातूनच, त्या सहस्रार चक्रातूनच ब्रह्मांडातली वैश्विक शक्ती माझ्या शरीरात वाहतीये. मला नवनवीन आयडिया देते, कल्पना देते, विचार आणते माझ्या डोक्यात. चांगले असतील, वाईट असतील, हे सगळं काही परमात्म्याचाच आहे, माझाच भाग आहे. चांगले विचार, वाईट विचार, त्यामुळे मी सगळ्याचा स्वीकार करते. माझ्यातले गुण असतील, दोष असतील, सगळ्यांचा मी स्वीकार अगदी आनंदाने करते. मी आत्मा, शुद्ध चेतना आहे, केवळ शरीर नाहीये. या सगळ्या दोषांचा, माझ्या शॅडो पार्टच्या, माझ्या सावलीचा, तिचा सुद्धा स्वीकार करते. कारण मी एक परिपूर्ण आत्मा आहे. माझ्या डोक्यात येणारा प्रत्येक विचार हा परमात्म्याचा आहे. तो माझ्या डोक्यामध्ये हे विचार टाकतोय, चांगले असतील, वाईट असतील, त्या सगळ्यांना मी स्वीकारते. माझ्या टाळू भागातून ऊर्जा वाहतीये. एक सुंदर असा दैवी पांढरा शुभ्र प्रकाश आकाशातून माझ्या दिशेने येतोय. माझ्या सोल स्टार चक्रामधून, जे माझ्या टाळू भागाच्या वर आहे,
2 फुटावर आहे. तिथं तो एक चमकता असं माझं चक्र आहे, एखाद्या ताऱ्याप्रमाणे. हा पांढरा शुभ्र प्रकाश त्या चक्रातून खाली खाली येत माझ्या टाळू भागात प्रवेश करतोय. टाळू भागातून माझ्या कपाळापर्यंत हा प्रकाश आलाय. एखादा रंग पसरावा असा हा पांढरा प्रकाश हळूहळू माझ्या सगळ्या चेहऱ्यावर भरून गेलाय. डोळे, कान, नाक, माझ्या तोंडात संपूर्ण हा प्रकाश ही ऊर्जा भरून गेली. जिथं जिथं पेशींमध्ये ऊर्जेमध्ये अडथळा आहे ते दूर होत चालले. गळ्यापर्यंत ऊर्जा पोचली. पुढच्या दिशेने प्रवास करत हळूहळू हा सुंदर असा दैवी प्रकाश उजव्या खांद्यातून हातापर्यंत, तळहातापर्यंत पसरतो. तळहाताची बोटं या प्रकाशात उजळून निघाली आणि आता डाव्या खांद्यातून खाली खाली जात तळहातापर्यंत हा प्रकाश पसरला. पुढे माझ्या छातीपर्यंत हा प्रकाश पसरतोय. हृदयाला ऊर्जा देतोय. छातीच्या डाव्या भागावर पाठीमध्ये पांढऱ्या रंगाचा हा दैवी शक्तिशाली ही ऊर्जा सगळीकडे पसरते. छातीतून खाली माझी फुफ्फुस हळूहळू पोटांकडे, पोटातल्या सगळ्या अवयवांमध्ये ऊर्जा पसरत चालली. लिव्हर असेल, पोट असेल, आतडी असतील, लहान मोठी सगळ्यांना बरं करत, आपले ऊर्जेचे अडथळे दूर करत हा दैवी प्रकाश हळूहळू खाली स्वादिष्ठानाकडे जातो. माझं ओटीपोट त्यापुढे माझे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सकडे ह्या प्रकाशाला जागा मिळते. हळूहळू तो पुढे सरकतोय. ऊर्जा देतोय सगळ्या भागाला, माझ्या मूलाधार चक्राला, शरीराचं बूड जे जमिनीला स्पर्श करतंय, माझ्या मांड्या, गुडघे सगळीकडे हा प्रकाश पसरत चाललाय. पुढे पुढे हळूहळू माझ्या तळपायापर्यंत ही दैवी ऊर्जा पसरली. तळपायातून खाली जमिनीकडे या ऊर्जेचा प्रवास सुरू झाला.
खोलवर, अगदी आतमध्ये पृथ्वीच्या गर्भापर्यंत हा प्रकाश पसरत चाललाय. कल्पना करू, आपण जिथं बसलोय त्या खोलीमध्ये वरून आकाशातून आलेला हा सुंदर दैवी प्रकाश माझ्या टाळू भागातून सगळ्या शरीरावर पसरतोय आणि तळपायातून जमिनीमध्ये प्रवेश. हे चित्र आपल्या डोळ्यापुढे आणू. त्या प्रकाशाचं तेज इतकं आहे, माझा आभा मंडळ, माझा ऑरा पूर्ण शुद्ध स्वच्छ झालेला. जे काही काळे डाग आहेत, काळी ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, नको असलेले प्रभाव आहेत, ते सगळे माझ्या आभा मंडळातून या प्रकाशामध्ये विलीन झाले. अंतःकरण शुद्ध 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 झालं. जे काही सगळे अडथळे ऊर्जेचे, जी काही नकारात्मक ऊर्जा ती या प्रकाशामध्ये विलीन होऊन गेली, प्रकाशात रूपांतरित झाली. सगळं शरीर, ऊर्जा मंडळ, आभा मंडळ, ऊर्जेची सगळी माझी शरीरं स्वच्छ, पवित्र, शुद्ध झाली. अगदी मस्तकापासून तळपायापर्यंत सगळीकडे त्या ऊर्जेचा प्रभाव मला जाणवतो. माझ्या शरीरातून ऊर्जा वाहत असताना ज्या खोलीमध्ये मी बसले तिथं सुद्धा प्रकाश पूर्ण पसरलाय, पांढरा शुभ्र. सगळ्या खोलीमध्ये मला याचा उजेड, याचा प्रकाश जाणवतो. माझं लक्ष आता माझ्या टाळू भागावर आहे. पूर्ण टाळू भागाला ऊर्जा जाणवते. दृष्टी माझी केंद्रित झालीये माझ्या टाळू भागावर. काही क्षण याच अवस्थेत
मिनिटं. हळुवारपणे आपण सगळेजण आजच्या ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर, टाळू भागावरची आपली दृष्टी हळूहळू आपल्या डोळ्यांवर घेऊन येऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश आपले डोळे उघडू आणि आभार व्यक्त करू पांढऱ्या शुभ्र दैवी प्रकाशाचे, परमात्म्याचे.